मी महाराष्ट्र राज्य ऊस वाहतूकदार शेतकरी संघटनेचा संस्थापक अध्यक्ष आहे। राजू पाटील माझं नाव आहे। मी सांगली जिल्ह्यातील एक ब्रह्मनाळ गावामध्ये राहतो। सगळ्यात महत्त्वाचं, आम्ही गेले 5 वर्षाला मी संघटना एकत्र करून त्या कारखानदारांच्या विरोधात असो, अगर फसव्या मुकादमाच्या विरोधात असो, आम्ही आवाज चांगला उठवलेला आहे। शासनापर्यंत वेळोवेळी आम्ही दखल घ्यावी म्हणून निवेदनं दिलेत, आंदोलनं केलेत, परंतु शासन दखल घ्यायला तयार नाही। हे कारखानदार आमचे करारावेळी घेतलेल्या कागदपत्राचा गैरवापर करून अगदी नामवंत बँकेमध्ये कर्ज काढतात। महाराष्ट्रातले देखील अगदी HMT लोन म्हणजे हार्वेस्टिंग ट्रान्सपोर्टिंग लोन आणि काही मुद्रा लोन, कारण साखर संघानं असं अगर कोणत्याही महाराष्ट्र शासनानं असं कोणतंही परिपत्रक दिलेलं नाही, अगर परवानगी दिलेली नाही कारखानदारांना किंवा वाहतूकदारांच्या कागदपत्राचा गैरवापर करून तुम्ही लोन काढावं आणि ते लोन तुम्ही वापरावं। कारण 300-400 कोटी रुपये लोन उचलतात प्रत्येक कारखानदार, त्यांच्या चैनीसाठी वापरतात। आम्ही कर्ज घेतो म्हणजे काय, हे नाही आहे की आम्ही तोडणी वाहतुकीचं, आमच्याकडे तोडणीचं कोणतंही आम्हाला नको असताना जबरदस्तीने आमच्या गळ्यात मारलेला या लोकांनी। कारण फसवेगिरी जादा वाढत असताना कारखाना त्यांना त्रास व्हायला लागला आणि एक वाहतूकदाराच्या गळ्यात पडले की बाबा लेबर बांधतील, ऊस तोडणी लेबर आणतील। कारण फसवणूक झाल्यानंतर कारखाना फक्त आत्ता पोझिशनला की नफ्याला कारखाना आहे, तोट्याला आम्ही पूर्ण वाहतूकदार आहे। असं करत असताना एका बाजूने आम्ही या फसव्या मुकादमांच्या अडचणीत सापडलो होतो। आता त्याच्या पलीकडे आम्ही ज्यावेळी कर्ज काढायला गेलो, आमच्या मुलाबाळांच्या शिक्षणाला असो, घर बांधणीला असो किंवा कोणाची लग्न समारंभ असो, दवाखाना असो, त्यावेळी कर्ज काढायला गेल्यानंतर बँकवाले आमच्या आधार कार्ड बघितल्या, पॅन कार्ड बघितल्या, तुम्ही कर्ज तुम्हाला देण्याच्या लायकीचं तुम्ही नाही, असं स्पष्ट बँकवाला आम्हाला हाकलून काढायला लागला। अरे बाबा, आम्ही कर्ज काढले नाही म्हटल्यानंतर ज्यावेळी सिबिल निघालं आणि सिबिल काढून दाखवल्यानंतर कळलं की बाबा हे कारखानदार आमच्या कागदपत्राचा गैरवापर करून की वेगवेगळ्या प्रकारचे लोन काढलेत। आजपर्यंत काही कारखाने भरले नाहीत, काही कारखाने भरून मोकळे, परंतु त्यांच्या मनमानीप्रमाणे भरलेत। त्यामुळे आमचा सिबिल पूर्ण खराब झाल्यामुळे आम्हाला लोन मिळत नाही आणि हे आम्हाला चांगलं, आम्ही 1 वर्ष करार केल्यानंतर आमच्या नावावर 2-2, 3-3 वर्ष लोन उचलले ते बाजाराने। आणि ज्यावेळी आम्ही बँकेत गेल्यावरच आम्हाला कळलं की म्हणजे आमचा ऊसाचा सीझन संपलेला असतो तरी 3-3 वर्षानंतर आम्हाला लक्षात येतं। किती कारखान्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील राज्यातल्या महाराष्ट्र राज्यामध्ये 200 कारखाने चालू आहेत। या 200 कारखान्यामध्ये असा प्रकार 150 कारखाने करायला लागलेत, परंतु साखर संघाचा आणि शासनाचं निदर्शनास आणून देऊन देखील याच्यावर दखल घ्यायला तयार नाही। त्यामुळेच आज आम्ही अन्नत्याग आंदोलन आम्ही कालपासून अगदी ठाण म्हणून बसले कोल्हापूर कलेक्टर ऑफिस समोर। हे पहिला अगदी म्हणजे शासनाला आम्ही अल्टिमेट देऊन देखील आमची दखल घेतली नाही आणि आजही इथं दखल नाही घेतली तर पुणे साखर आयुक्त याच्यामध्ये आम्ही पूर्ण वाहतूकदार जाऊन अन्नत्याग करणार आहोत। माझं नाव गणेश मारुती एकशिंगे, राहणार निगवे तुम्हाला तालुका करवीर। आमचा बांबवडे अग्नी शुगरला बांबवडे युनिटला आमचा करार होता। करार 2015-16 पासून आमचा करार होता। तर माझ्या आणि माझ्या वडिलांच्या नावावर जवळपास SBI बँक, कॅनरा बँक शाखा रायबाग, जमखंडी शाखा, ह्या शाखेतनं माझ्या आणि माझ्या वडिलांच्या नावावर 1 कोटीच्या वर मायक्रो फायनान्सचे पण त्यात आहे, त्यांचे अकाउंट नंबर आलेले नाहीत आम्हाला आणि अकाउंट कुठल्या फायनान्सही आलेलं नाही। 1 कोटीच्या वर लोन काढलेलं आहे। त्यात मुद्रा लोन आम्ही महाराष्ट्रात राहत असताना आमच्या नावावरती कर्नाटकात 5-5, 6-6 वेळा मुद्रा लोन काढलेलं आहे। तिचे सगळे स्टेटमेंट आमच्याजवळ इथं आहेत। आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्याकडे बाबा जेव्हा मुकादम आमचे पकडून आणले त्यावेळेला त्यांच्याकडे आम्ही गेलो, हो तुम्ही कुठल्या बँकेचे आम्हाला लोन दिल्यात, ते पोलीस स्टेशन मधनं पत्र दिलं त्यांना, तर त्याच्या संदर्भात आम्हाला त्यांनी काहीही मदत केली नाही। कारखान्याची मुकादमांना ऍडव्हान्स आमच्या नावावरती देतात आणि मुकादमांना ऍडव्हान्स द्यायला ही येतात आमच्या बरोबर। मुकादमांना आमच्या आधी ह्यांनी सांगितलेलं असते की आम्ही ह्याला एवढा ऍडव्हान्स दिला, आमच्या स्टेपनं आम्ही ऍडव्हान्स ठरवलेले असत्या किती द्यायची। त्याच्यामुळे मुकादम आमच्याकडं मोगम जास्त ऍडव्हान्स घेतात आणि आम्हाला फसवतात। आम्हाला फसवल्यानंतर तिची जी जबाबदारी आहे ती आपण घेत नाहीत, तुम्ही पैसे दिल्यात तुमचं तुम्ही बघा, टोळ्या व्हेरिफिकेशन हेच करतात। आणि जर त्या संदर्भात काय आता मुद्रा लोन संदर्भात काही विचारायला गेलं तर बांबवड्याचे जे शेती अधिकारी आहेत विनायक पाटील, ते आरेरवीची भाषा करतात, तुम्हाला बघून घेईन, तुम्ही आमच्या वाटेला जाऊ नका, आमच्या मालकांचे हात लय वर आहेत, आमचे लय वर आहेत। कर्नाटकात केसेस घालायला गेलं तर किती काय आम्हाला घालणं अशक्य आहे, कारण का एवढ्या मोठ्या ती गव्हर्नमेंटच्या बँका मॅनेज करू शकते, त्यांना एक पोलीस स्टेशन मॅनेज करायला हे नाही, कोर्ट पण मॅनेज करतात। आता काही वाहतूकदारांच्या आमच्या कर्नाटकात केसेस चालू आहेत, कोर्ट मॅनेज केलेत, तिने वकील तर मॅनेज करतातच, कोर्ट पण मॅनेज करतात।
आणि हे आमचं हे जे शासनाने दखल घेतली तर ठीक, नाही तर आम्ही याच्या पुढचं पाऊल याच्यापेक्षा मोठं उचलण्याच्या मार्गावर आहे आणि स्वतः आत्मदहन करण्याच्या मार्गावर आहे. कारण की गावात फिरायला आम्हाला जागा राहिलेली नाही यांच्या कर्जामुळं. हा माझा ट्रॅक्टर आहे, हा ट्रॅक्टर 2021 पासून बसून आहे. 2020 ला मी घेतला, 21 पासून बसून आहे या ट्रॅक्टरांचं. असं माझं एकट्याचं नाही, बऱ्याच वाहनवाल्यांचं नुकसान झालेलं आहे की हे दुसऱ्या कारखान्यांना पण कळवतात की बाबा यांना करार देऊ नका किंवा काय करू नका, आमचे पैसे आहेत. पैसे नसले तरी पण कळवतात, असले तरी पण कळवतात. आणि 138 सारख्या 101 सारख्या केसेस दाखल करून आमच्या याच्यावरतीही म्हणजे बोजा दाखल करण्याचा प्रयत्न करतात किंवा केलेला आहे तिने. दुसरी गोष्ट म्हणजे नाही यांना गावलं तर गुंड, यांचे वसुलीचे गुंड, त्यांचा कारखान्याची काडी मात्राचा संबंध नाही, चेकचा वापर करून गुंडामार्फत आमच्याकडे ती वसुली करण्याचा प्रयत्न करतात, किडनॅपिंग करतात. आणि वाहनवाल्यांना कारखानदारांच्याकडून सगळ्यात जास्त धोका आहे. दुसरी गोष्ट म्हणजे शासनानं आमच्या या मागणीकडे लक्ष द्यावं.